नमस्कार. जे टीव्ही न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. मी विलास मोहल्ले. बातमी आहे गोमांसच्या विक्रीबाबतची आणि ही बातमी येत आहे यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथून. घाटंजीमध्ये बेकायदेशीररित्या गोमांस विक्री होत असल्याची गोपनीय माहिती ही घाटंजी पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारावर घाटंजी पोलिसांनी घाटी येथील गुरुदेव वार्डात एका टीन शेड वर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून गोमांस व कत्तलीसाठी वापरण्यात येणारे साहित्य हे जप्त केले. घाटी येथील राजीव गांधी चौकात राहणारे शेख तन्वीर, शेख करीम आणि शेख इक्बाल शेख खैराती या दोघांविरुद्ध बेकायदा गोमांस विक्री करीत असल्याचा ठपका ठेवत या दोघांवरही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गोमांस विक्री होत असल्याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीवरून घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शशिकांत नागरगोजे व त्यांच्या पथकाने मंगळवारला पहाटेच्या सुमारास हा छापा टाकला आणि ही संपूर्ण कारवाई केली. संजय ढवळे, प्रतिनिधी जी टीव्ही न्यूज मराठी. जी टीव्ही न्यूज मराठीवर दररोज बातम्या पाहण्यासाठी आताच जी टीव्ही न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. तर भेटूया पुन्हा नवीन बातमीपत्रात.